बाबांच्या स्मृतीनिमित्त ज्ञानेश्वरीमधल्या विचारधनाचं चिंतन मनन विवेचन सुरू केलं. त्यांच्या सहवासात कळत नकळत झालेल्या अनेक संस्कारांची आठवण सहजच झाली. बाबांमुळे आणखी एका ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचा सहवास मला लहानपणापासूनच लाभला होता. दादा मराठे, यशवंत श्रीधर मराठे. बाबांच्या शाळेत माधवराव भिडे नावाचे शिक्षक होते. बाबांचे अगदी जवळचे मित्र. बाबा मला त्यांच्याकडे घेऊन जात असत. माधवरावांचं आणि त्यांच्या पत्नीचं व्यक्तिमत्व अतिशय सौम्य शांत होतं. त्यांच्या घरी दादा मराठे आणि त्यांची आई राहत असत. दादा माधवरावांचे आतेभाऊ. दादा अगदी लहान असतानाच त्यांचे वडील गेले. त्यांची आई कोकणातून त्यांना घेऊन आपल्या भावाकडे म्हणजे माधवरावांच्या वडिलांकडे आली. परिस्थिती हलाखीची होती. त्यात भर म्हणून अगदी लहानपणीच काही आजार होऊन दादांचे डोळे गेले. त्यांना अंधत्व आलं. हो, दादा आंधळे होते, पण प्रज्ञाचक्षू लाभलेलं त्यांचं जीवन दर्शन अद्भुत होतं, विलक्षण होतं. त्यांच्याकडे सतत माणसांचं येणं जाणं असायचं. उदरनिर्वाहाच्या सोयीसाठी त्यांनी गोपाळ गायन समाजात जाऊन गायनकला आत्मसात केली. घरी येणाऱ्या विद्यार्थ्याला ते गाणं शिकवत, तबला शिकवत. तबल्याचे बोल लिहून देऊन, शिष्याला रियाज करायला देऊन ते हॉलच्या दुसऱ्या भागात बसलेल्या माणसाकडे वळत, तत्त्वज्ञान वेदांत ह्यांचं वाचन करण्यासाठी. गाणं शिकत असताना त्या काळातच दादांनी वेदांत, षड्दर्शन, तर्कशास्त्र यांचा अभ्यास केला होता. ऐकून ऐकून तोच ग्रंथ अनेकांकडून ऐकून घेत त्यांचा पाठ होत असे. हे श्रवण अध्ययन त्यांचं पूर्वीच झालं होतं. आता तो ग्रंथ वाचत असताना मनन चिंतनातून, अभ्यासातून आलेलं त्यांचं निरूपण अतिशय सुंदर असे. समोर हाताशी असलेल्या वस्तूंचा उपयोग करून ते शिकवत असत. लहानपणी थोडं संस्कृत शिकण्यासाठी मी त्यांच्याकडे जात असे. त्यांनीच मला काही पुस्तकं वाचायची गोडी लावली. असंख्य पुस्तकं त्यांच्या खोलीच्या भिंतीलगतच्या उघड्या कपाटात असायची. दुसऱ्या ओळीतलं डावीकडून तिसरं पुस्तक घे असं ते सांगत, अगदी अचूकपणे, किंवा स्वतः उठून हाताने नुसत्या स्पर्शाने पुस्तक निवडून आमच्या हातात देत असत. दादांकडे मी संस्कृत शिकले, वेदांत विचार वाचला, गुलाबराव महाराजांची पत्र वाचली. पण सगळ्यात जास्त आनंद असायचा तो दादांच्या सहवासाचा, मृदू प्रेमळ व्यक्तिमत्वाचा. त्यांचं बोलणं, मधुर शांत बोलणं ऐकण्याचा. नुसतं त्यांच्यासमोर जाऊन बसलं की अंतर्बाह्य शुचिर्भूततेचं दर्शन घेतल्यासारखं वाटायचं. त्यांचा दिवस अतिशय व्यस्त असायचा. सतत संगीत शिकायला येणाऱ्या किंवा तत्त्वज्ञान वाचायला येणाऱ्या माणसांचा राबता असायचा. संगीताच्या क्षेत्रातही दादा अधिकारी मानले जात. आनंद भाटे, पद्मा तळवलकर यांच्यासारखे आज संगीतात मोठं नाव कमावलेले कलाकार त्या काळी त्यांच्याकडे शिकायला यायचे. पण दादांना अतिशय मनापासून ओढ तत्त्वज्ञानाची, अध्यात्माची, आणि ते वाचायला, ऐकायला, चर्चा करायला त्यांना दिवस अपुरा पडायचा. एवढा वेदांत वाचलेले दादा एखादा नवीन विचार ऐकताना, पुस्तक ऐकताना किंवा विचार समजावून सांगताना अगदी निरागस कुतूहलानं, बालकाच्या उत्साहानं ऐकत सांगत असत. ज्ञानप्रबोधिनीतले अभ्यंकर शास्त्री, आणखी एक तपःपूत व्यक्तिमत्व. त्यांनी दादांची एक आठवण सांगितली होती. त्यांना दादांबरोबर एक ग्रंथ वाचायचा होता. दादांच्या व्यस्त दिनक्रमातून दादांनी वेळ शोधून काढली. पहाटे 3 वाजता. अभ्यंकरांनी मान्य केलं. पुढे महिनाभर ते पहाटे 3 वाजता दादांच्याकडे जात होते. पण विशेष गोष्ट त्यांनी सांगितली ती अशी की मी 3 वाजता दादांच्या दारात पोचत असे आणि दार उघडण्यासाठी कडी वाजवण्याच्या आत माझ्या पायांचा आवाज ऐकून दादांनी दार उघडलेलं असे. शालेय वयात मी दादांकडे परीक्षेपूर्वी आशीर्वाद मागायला जायची. परीक्षेनंतर विजयाचा आनंद सांगायला जायची. शाळा कॉलेजातून बाहेर पडल्यानंतरही ही ओढ कायमच होती. काही चांगलं घडलं तरी दादांना भेटून यायचं आणि कठीण प्रसंगातून पार पाडल्यानंतरही दादांना भेटणं आवश्यकच असायचं. दर्शन ह्या कल्पनेची उदात्तता त्यांच्या भेटीत समजत असे. खरोखरच त्यांच्या दर्शन मात्रे मनाला शांती मिळत असे. आणि ही अवस्था फक्त माझीच नव्हती.
त्यांच्या लोकसंग्रहालयातल्या, आणि तो अफाटच होता. प्रत्येकाची त्यांच्याबद्दल हीच भावना होती. प्रत्येकाला ते आपले वाटायचे, आप्त वाटायचे. त्यांच्या शब्दांमध्ये, देहबोलीमध्ये अपार करुणा होती. सत्याचं आकलन होतं, अपूर्व ओलावा होता. आपलेपणा असूनही अलिप्त साक्षीत्व होतं. प्रत्येकाच्या सुखदुःखात आपुलकीनं सहभाग घेणारा, तरीही निर्मम, निरहंकारी असा तो योगी होता. दादांच्या स्मृतीला वंदन करून आपण आजच्या विषयाला सुरुवात करूयात. आजचा विषय आहे धृतिविवंचना. बिरबलाच्या गोष्टींमधली एक गोष्ट मला नेहमी विचार करायला लावायची. बादशहाने बिरबलाला विचारलं की सर्वात मोठा गुण कोणता? त्यावर बिरबलाने उत्तर दिलं, धैर्य महाराज. महाराजांनी मग यथावकाश नियमाप्रमाणे बिरबलाची परीक्षा घेतली. बिरबल त्यात उत्तीर्ण झाला वगैरे वगैरे. पण मला कुठेतरी धैर्य हा गुण, त्याचं वर्णन आणि बिरबलाची कृती खटकत होती. बिरबलाच्या गोष्टी आपण अनेक वेळा वेगवेगळ्या ठिकाणी वाचतो. एका पुस्तकात ह्या गोष्टीमधल्या प्रश्नाला बिरबलाने दिलेलं उत्तर होतं धृती. सर्वात मोठा गुण कुठला? तर धृती. ही धृती भेटते ज्ञानेश्वरीमध्ये. सर्वसामान्यपणे जरी धैर्य या अर्थाने हा शब्द वापरला जात असला तरी त्यापेक्षा बराच मोठा अर्थ या धृतीमध्ये सामावला आहे. ऐसे चित्तक्षोभाच्या अवसरी उचलून धैर्याजे चांगावे करी धृती म्हणिपे अवधारी ती येते गा. 16व्या अध्यायातली ओवी आहे. चित्तक्षोभ होण्यासारख्या प्रसंगात टिकून राहणारं जे धैर्य, ते धैर्य म्हणजे धृती. गीतेच्या 16व्या अध्यायामध्ये दैवी संपत्तीचं वर्णन केलं आहे, जिच्यामुळे आत्मविश्रांतीरूप समाधान लाभतं. अशी ही ऐहिक लाभापेक्षा वेगळी असणारी दैवी संपत्ती आहे. ही ज्या पुरुषाला प्राप्त असते त्याच्या गुणांचं वर्णन या श्लोकामध्ये केलं आहे. तेजक्षमा धृती शौचम अद्रोहो नातिमानिता भवन्ति संपदम दैवीम अभिजातस्य भारत. तेज, क्षमा, धैर्य, आंतरबाह्य शुचिता, कुणाशीही शत्रुत्व न करणं, आपण श्रेष्ठ आहोत असा अभिमान न बाळगणं, हे ते गुण आहे. ज्ञानदेवांनी या एकेका गुणाचं अतिशय सुंदर वर्णन केलं आहे. त्यातल्या धृतीचं वर्णन करताना ज्ञानदेव म्हणतात, आणि मातलिया इंद्रियांचे वेग का प्राचीने खवळले रोग अथवा योग वियोग प्रिया प्रियांचे यया आघव्यांचा चिथोरू एके वेळे आलिया पुरू तरी अगस्त्य का होनी धीरू उभा ठाके तैसे अधिभूतादिदैवा अध्यात्मादि उपद्रवा पातलेया पांडवा गिळू निघाली. ऐसे चित्तक्षोभाच्या अवसरी उचलून धैर्याजे चांगावे करी धृती म्हणिपे अवधारी ती येते गा. इंद्रियांच्या वृत्ती अनावर झाल्या असता, प्रारब्ध योगाने रोगांनी जोर केला असता, अथवा प्रिय वस्तूचा वियोग आणि अप्रियाचा योग घडून आला असता, ज्याचं धैर्य खचत नाही, हे प्रसंग पृथकपणे न येता एकाच वेळी या सर्वांचा पूर आला तरी जो अगस्त्य ऋषीप्रमाणे अचल राहतो. अर्जुना, आध्यात्मिक, अधिभौतिक अथवा अधिदैविक वगैरे पीडा उत्पन्न झाल्या असता त्या सर्व जो गिळून टाकतो, अशा चित्तक्षोभाच्या प्रसंगात जे धैर्य टिकून राहतं त्याला धृती म्हणतात. हे धैर्य अलौकिकच आहे. 3 प्रसंग ज्ञानदेवांनी वर्णन केला आहे. 1. इंद्रियांच्या वृत्ती अनावर झाल्या असता. सर्वसाधारणपणे ह्यासाठी लागतो तो विवेक, विचार, संयम. ह्या सगळ्या गोष्टी तर आवश्यक आहेतच, पण एक लढा देण्याचं धैर्य हवं. आणि हे कठीण का? तर हे आपलं आपल्याशी भांडण आहे. आपल्या अनावर वृत्तींना काबूत ठेवण्यासाठी केलेले प्रयत्न आहेत. आपल्याच मनाच्या उधळलेल्या वारूच्या पाठीवर बसून त्याला ताब्यात आणण्यासाठी जे धैर्य अंगी असावं लागतं, ती वृत्ती, ती ही धृती. इंद्रियांच्या वृत्ती अनावर झाल्या आहेत ह्याचं आकलन मलाच होत आहे. मीच त्यांना ताळ्यावर आणण्याचा प्रयत्न करत आहे. आणि या सर्व घडामोडींचं साक्षी भावानं भान ठेवून घडणारी कृती, ती धृती. दुसरं, प्रारब्ध योगाने रोगांनी जोर केला तर तो चित्तक्षोभाचाच प्रसंग.
शरीर आणि मन यांचं ऐक्य साधण्याची साधना योग आहे. पण शारीरिक व्याधीशी झगडण्यासाठी लागणारं धैर्य वेगळंच आहे. वेदना, दुःख एवढंच व्याधीचं सीमित स्वरूप नव्हे. परिणामांची भीती, भावनिक सामाजिक बंधांचं स्वरूप, दैनंदिन व्यवहारापासून दूर झाल्याची भावना आणि कदाचित व्याधी तितकीच दुर्धर असेल तर मृत्यूकडे चालू असलेल्या वाटचालीची चाहूल, या सगळ्यांना सामोरं जाते ती धृती. वैद्यकीय व्यवसायामध्ये अनेक वेळा पेशंटच विलक्षण सामर्थ्य दाखवून जातो, आपल्याला शिकवूनच जातो. 19 वर्षाची अश्विनी रुग्णालयात दाखल झाली. ती पोटामध्ये ओव्हरीच्या स्त्रीपिंडाच्या कॅन्सरची गाठ घेऊन. घरची गरिबी, 17व्या वर्षीच लग्न झालं. 18व्या वर्षी गरोदर राहिली म्हणून तपासणी केली तर गर्भाशयाच्या शेजारी गाठ. ती नलिकेमधल्या गर्भाची म्हणजे एक्टोपिक प्रेग्नन्सीची असेल असं वाटून डॉक्टरांनी ऑपरेशनसाठी पोट उघडलं. तेव्हा लक्षात आलं की हा तर कॅन्सर. त्यानंतर अश्विनी आमच्याकडे किमोथेरपीसाठी ॲडमिट होत असे. ही काळी सावळी स्मार्ट मुलगी कायम हसतमुख असे. इतर रुग्णांशी केव्हाच मैत्री जमली तिची. किमोथेरपीचा त्रास होत होता, म्हणावा तसा रिस्पॉन्सही मिळत नव्हता. कॅन्सर पसरतच चालला होता. तिला परिस्थितीची पूर्ण कल्पना होती. सासरच्या माणसांनी येणं केव्हाच सोडून दिलं. नवराही भेटायला येत नव्हता. आई वडील झगडत होते, खचले होते. प्रत्येक किमोसायकलच्या वेळी तिची प्रकृती खालावतच होती. एका किमोसायकलच्या वेळी मी राऊंडला गेले. अश्विनी अगदी बारीक झाली होती, केस गळाले होते. पण मला पाहताच हसून डावा हात दाखवून म्हणाली, डॉक्टर बघा ना मेहंदी. तिचा डावा हात सुंदर मेहंदीच्या डिझाईननी रंगला होता. डॉक्टर, परवा नागपंचमी झाली ना, मी माझ्या सगळ्या मैत्रिणींना मेहंदी काढून दिली. दरवर्षी काढते. माझ्याही हातावर काढली. छान आहे ना? मी अवाक. पुढच्या किमोसायकलच्या आधीच अश्विनी गेली. कुठून येतं हे धैर्य? साधंसुधं नसतं ते. तिसरा प्रसंग आहे योग वियोग प्रियाप्रियांचे. प्रियजनांचा, प्रिय वस्तूंचा आणि कदाचित त्याहूनही अवघड असा प्रिय विचारांचा वियोग आणि अप्रिय वस्तूशी, माणसाशी, प्रसंगाशी संबंध, या दोन्ही घटना क्लेशाला पुरेशा कारणीभूत आहेत. क्षणिक तेवी आहे बाळा मेळ माणसांचा, याचं सतत भान ठेवून या चराचरातील व्यवहाराला सामोरं जाणं, यासाठी आवश्यक असलेला गुणसमुच्चय वेगळाच आहे. तत्त्वज्ञानं स्वतःच्या मृत्यूबद्दल बोलतात. गृहीत इव केशेषु, आपल्याला हे सगळं सोडून जायचं आहे, याचं भान ठेवून आचरण करावं असं सांगतात. पण जीवनात दुःख स्वतःच्या मृत्यूच्या कल्पनेचं नसतं. कदाचित स्वतःच्या मृत्यूच्या कल्पनेची भीती वाटते, कारण अनामिक, अनाकलनीय, माहीत नसलेल्या घटनेला सामोरं जाण्याची तयारी नसते. दुःख होतं ते प्रियजन, प्रिय वस्तूच्या विरहाचं. त्या प्रिय शिवाय आपलं जीवन हा खरं अवघड विचार. मी भोवतीच असलेला दुसऱ्याच्या, इतर भौतिकाच्या अस्तित्वामुळेच त्या मीला जणू पूर्णत्व येतं. दैवी संपत्ती प्राप्त असलेल्या माणसाचा गुण धृती त्याला वेगळं बनवते. त्याचा हा मी स्वतःच पूर्ण असतो. प्रियाच्या वियोगाने किंवा अप्रियाच्या योगाने हे संवेदनाशील व्यक्तिमत्व हळुवार बनतं, पण अपूर्ण राहत नाही, जखमी होत नाही. ह्यासाठी जे सामर्थ्य लागतं ती धृती. योग वियोग प्रियाप्रियांचे, यामध्ये प्रियांचे योग आणि अप्रियांचे वियोग असाही अर्थ होऊ शकतो. या दोन्ही घटना आनंददायकच म्हणायच्या, पण त्याही तटस्थपणे पाहण्याची साधना ही धृती. आता बघा, युद्धभूमीवर उभं असताना चाललेला हा संवाद आहे. ज्ञानदेवांनी त्यामध्ये लढवय्या वृत्तीचं किंवा धैर्याचं वर्णन करताना ही का बरं रूपकं वापरली आहेत? युद्धभूमीवर शत्रूशी लढत असताना गाजवायचं ते शौर्य, अंधारात चोराला पकडायचं ते धैर्य. पण अनेक वेळा वेगवेगळ्या पातळ्यांवर आपुलाची वाद आपणासी अशा प्रकारचा जो लढा चालू आहे, त्यासाठी आवश्यक आहे ती धृती. चित्तक्षोभाच्या अवसरी उचलून धैर्याचा अंगावे करी, ती धृती. इंद्रियांच्या अनावर वृत्ती, खवळलेले प्राचीन रोग किंवा प्रियाप्रियांचे योगवियोग, यातला एक एकच प्रसंग
माणसाला हतबल करायला पुरेसा आहे. पण सगळे जरी एकत्र आले तरी सुद्धा जो ढळत नाही त्याच्याजवळ असलेला गुण म्हणजे धृती. धृती म्हणजे विलक्षण धारणाशक्तीही आहे. वेगवेगळ्या वस्तूंच्या संबंधांच्या एकत्रीकरण प्रसंगी ती प्रकट होते. अगदी विरुद्ध गुणधर्माच्या वस्तू, विचार, भावना आहेत त्यांना एकत्र धारण करू शकणारी ती धृती. 13व्या अध्यायामध्ये क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ याचं वर्णन आहे. महाभूतान्यहंकारो बुद्धिरव्यक्तमेव च इंद्रियाणि दशैकंच पंचचेंद्रिय गोचराः इच्छा द्वेषः सुखं दुःखं संघातश्चेतना धृती एतत् क्षेत्रं समासेन सविकारम उदाहृतम. सूक्ष्म महाभूत, अहंकार, बुद्धी, अव्यक्त, 10 इंद्रिय, 1 मन, इंद्रियांचे 5 विषय म्हणजे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, इच्छा, द्वेष, सुख, दुःख, समुदाय, चेतना आणि धृती हे संक्षेपतः सविकार क्षेत्र सांगितलंय. गीतेमधल्या या श्लोकावर विवरण करत असता ज्ञानदेवांनी या प्रत्येक गुणाचं बरंच मोठं वर्णन केलं आहे. चेतनेचं वर्णन करून झाल्यावर ज्ञानदेव सांगतात, अर्जुना आता धृती विवंचना भेदू ऐक. तरी भूता परस्परे उघड जाती स्वभाव वैरे नव्हे पृथ्वी ते नीरे न नाशिजे. नीरा ते आटी तेज तेजा वायुसी झुंज आणि गगन तव सहज वायू बक्षी. तेवींची कोणेही वेळे आपण काहीसयाही न मिळे आता रिगोनी वेगळे आकाशे. ऐसी 5ही भूते न साहती एकमेकाते की तियेही ऐक्याते देहासी येती. द्वंद्वाची उखीविखी सोडून वसती एकी एकेकाती पोखी निजगुणे या. ऐसे न मिळे तया साजणे चळे धैर्य जेणे तया नाव म्हणे धृती मी गा. पंचमहाभूतांचं परस्परांशी उपजतच वैर आहे. जल हे पृथ्वीचा नाश करत नाही काय? उदकाचं शोषण तेज करतं. तेजाचं आणि वायूचं वाकडं असून तो त्याला खातो. आकाश तर वायूचाही ग्रास करतो. कोणतेही काळी आपण अल्पही लिप्त न होता सर्व पदार्थ व्यापून पुन्हा आकाश निराळं असतं. असं स्वभाववैर असलेली ही 5ही भूतं देहामध्ये एकोप्याने नांदतात. इतकंच नव्हे तर पूर्ववैर टाकून एकत्र वास करून आपापल्या गुणांनी एकमेकांचं पोषणच होईल असा सहकार करतात. अशी न होणारी मैत्री ज्या धैर्याच्या सामर्थ्यावर होते त्याला आम्ही धृती असं म्हणतो. आणि ही मैत्री काहीही मिळवण्यासाठी नसते. त्या स्वभावतः विरोधी असलेल्या गुणांच्या मैत्रीतून एक संपूर्णत्व जन्माला येतं. अशी ही धृती हे सर्वसामान्य धैर्य नव्हे. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ही पंचतत्व शरीरात आहेत आणि गुण्यागोविंदानं नांदत आहेत. विरुद्ध स्वभावांच्या वृत्तीमध्ये मैत्रीपूर्ण सौहार्द निर्माण होऊन त्यांचा एकत्रित परिणाम म्हणून सुसूत्र सुंदर शरीर हे क्षेत्र आपलं योगदान करत असते. त्यासाठी लागणारं सामर्थ्य ते धृती. मनुष्याच्या शरीरात किंवा मनात या पंचतत्वांपैकी एकाचीही थोडी जरी अवहेलना झाली तरी त्याचं पर्यवसान शरीरामध्ये रोग किंवा मनामध्ये विकृती निर्माण होण्यात होते. पाणी आणि अग्नी, अग्नी आणि वारा, वारा आणि आकाश, जल आणि पृथ्वी या एकमेकांना व्यापून टाकणाऱ्या वृत्ती आहेत. सगळ्यांना धारण करणारी धृती पृथ्वी. धारयती इति धर्मः ही धर्माची व्याख्याही याच अर्थाने आहे. स्त्रीत्वाचं, मातृत्वाचं धैर्य असंच अलौकिक असतं. स्त्रीच्या गर्भाशयामध्ये होणारं गर्भाचं रोपण आणि वाढ हा एक चमत्कार आहे. इम्युनॉलॉजिकल मिरॅकल आहे. मनुष्याच्या शरीरामध्ये दुसऱ्या शरीरातल्या अवयवाचं रोपण सहजासहजी यशस्वी होत नाही. किडनी, लिव्हर, हार्ट ट्रान्सप्लांटमध्ये ही गोष्ट स्पष्ट झाली. शरीराच्या प्रतिकारशक्ती खूप कमी कराव्या लागतात. इम्युनॉलॉजिकल रिस्पॉन्सेस अगदी बंदच करण्याची औषधं द्यावी लागतात. आणि त्यानंतर अनेक चाचण्या करून जुळण्यासारखा अवयव शरीरामध्ये रोपित केला जातो. तरीही तो बाहेर टाकला जाण्याची शक्यता असतेच. मातेच्या उदरातील गर्भ म्हणजे फिटल इम्प्लांट हा पूर्णपणे वेगळा असूनही तो कसा सामावला जातो, बाहेर कसा टाकला जात नाही,
हा शास्त्रांनी पूर्णपणे न सोडवलेला प्रश्न आहे. संपूर्ण वेगळा जीव काहीही विरुद्ध प्रतिक्रिया न करता आईच्या उदरात वाढू लागतो. यासाठी लागणारी शरीराची धारणाशक्ती काही वेगळीच असते. मातृत्वाची ही शास्त्राच्या आकलनापलीकडची धारणाशक्ती म्हणजे धृती. कधीकधी मातृत्वाची ही धारणाशक्ती काही वेगळंच सामर्थ्य देऊन जाते. राजस्थानातून आलेली मानकुवर गाडीखाली चिरडलेल्या तिच्या हातावर ऑपरेशन करून घेण्यासाठी आली होती. गाडी शिकत असताना तिच्या नवऱ्याच्या हातूनच हा अपघात झाला होता. अंगणात भांडी घासत बसलेल्या मानकुवरच्या हातावरून उजव्या हातावरून गाडी गेली. हात पूर्णपणे चिरडला गेला. तो दुरुस्त करण्यासाठी ठराविक अंतरांनी 5-6 ऑपरेशन्स करावी लागणार होती. बरोबर आलेला नवरा चुकीबद्दल स्वतःला दोष देत होता आणि सगळे निर्णय काय करायचं नाही याबद्दल बरोबर आलेली अतिशय डॉमिनंट असलेली तिची मोठी नणंद घेत होती. मानकुवर स्वतः एक शब्दही बोलत नव्हती. ऑपरेशनसाठी तयारी करताना लक्षात आलं की मानकुवर गरोदर आहे. 10 आठवड्यांचा गर्भ तिच्या पोटात वाढतोय. तिला द्यावी लागणारी भूल, ऑपरेशनला लागणारा वेळ, वेगवेगळ्या ऑपरेशनच्या वेळी लागणारी औषधं, त्या गर्भावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता चर्चली जात होती. गर्भपात करून मगच ऑपरेशन करावं असा विचार सुरू झाला. तिच्या नंदेनी तर निर्णय देऊनच टाकला. इतनी दूर से हात दुरुस्त करने के लिए आए हैं, बच्चा गिरा देंगे. मानकुवरच्या कानावर ही गोष्ट गेली तेव्हा चेहऱ्यावरून पदर ओढून बसणारी, आत्तापर्यंत एक शब्दही न बोलणारी, नंदेचं मुकाट्याने ऐकणारी 20-22 वर्षाची ती मुलगी माझा हात धरून मला म्हणली, डॉक्टर मैं ये नहीं होने दूंगी. ये तो मेरा हाथ है, मगर पेट में जो है वो मैं हूँ, मेरा पति है, इसको कैसे निकाल सकते हैं. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश, मन, बुद्धी आणि अहंकार या 8 वस्तूंना एका साम्य स्थितीला आणण्यासाठी जी प्रकृती, जी स्थिती कार्यरत असते तिचा या धृतीशी फार जवळचा संबंध आहे असं वाटतं. हे सगळं धारण करण्यासाठी लागणारी शक्ती अशी वेगळीच आहे. योगाभ्यासी पुरुषाला आत्मस्वरूपाच्या ज्ञानामुळे ब्रह्मप्राप्तीचा मार्ग दिसतो. हे प्राप्त होणारं वैराग्य कसं असतं, हा योगी पुरुष कसा असतो हे सांगताना 6व्या अध्यायात वर्णन आहे. ऐसे वैराग्य हे करी तरी संकल्पाची सरेवारी, सुखे धृतीच्या धवळारी बुद्धी नांदे. अशा रीतीने वैराग्य प्राप्त झाल्यानंतर संकल्पाची एरझार संपते आणि बुद्धी धैर्य मंदिरात सुखाने वास करते. बुद्धी धैर्या होय वसवटा. बुद्धीला धैर्याचा आश्रय मिळतो. हे धैर्य कुठलं, तर मन आरतीची सेची सोडी. मन इच्छेची आठवणच विसरतं आणि मग पुत्रशोकू संकल्पा दाखविजे. संकल्पाला पुत्रशोक झाला पाहिजे, म्हणजे संकल्पाचा पुत्र जो काम तो मेला पाहिजे. संकल्प विकल्प करतं ते मन, अशी मनाची व्याख्या केली जाते. या मनाच्या संकल्पाच्या सामर्थ्याचं खूप गुणगान आपण ऐकतो. त्याच्या शक्तीच्या बळावर मोठमोठी कार्य पार पडतात. ज्ञानदेव मात्र वेगळीच योग साधना सांगत आहेत. एखादा संकल्प करून तो पार पाडणं याविषयी हे बोलणं नाही, तर त्यापेक्षाही अवघड विचार सांगितलाय. त्यासाठी ज्या धैर्याचा आश्रय हवा ते धैर्य म्हणजे धृती. संकल्प पूर्ती नव्हे तर संकल्प शांती अपेक्षित आहे. संकल्प शांती ही योग साधनाच आहे. आणि हे कर्म मी करीन अथवा आदरिले सिद्धी नेईन, येणे संकल्पेही जयाचे मन चिंतावेना. हे कार्य मी करेन अथवा सुरू केलेलं कार्य सिद्धीच नेईन असा संकल्पही ज्याचं मन करत नाही, पण कर्मत्याग ज्याच्या बाबतीत संभवत नाही, तो वैराग्यशील पुरुष धैर्यवान असतो. आणखी एक कृती किंवा वृत्ती धृती या गुणाचं अस्तित्व दाखवते. तैसा प्राप्ती रुद्धी सिद्धी, तयासी क्षोभू नाही बुद्धी, आणि नपवतान बाधी अधृती जयाते. त्याच्याप्रमाणे कितीही रुद्धिसिद्धी प्राप्त झाल्या तरी ज्याच्या ठिकाणी उन्मत्तता येत नाही आणि ऐश्वर्यहीनता आली तरी ज्याचं धैर्य सुटत नाही,
तो स्थितप्रज्ञ म्हणावा. अधृती म्हणजे धैर्याचा अभाव. वृद्धिसिद्धी प्राप्त झाल्या असताना मन चळू न देणं ही धृतीच. अध्यात्मज्ञानाच्या परमेश्वर प्राप्तीकडे नेणाऱ्या ज्या पायऱ्या आहेत त्यात वृद्धिसिद्धीची प्राप्ती ही एक पायरी आहे. तो टप्पा त्याच्याविषयी विशेष अहंकार न बाळगता त्यांना लिप्त न होता ओलांडतो तोच पुढच्या मार्गाला लागू शकतो. वृद्धिसिद्धींची प्राप्ती हा मोहून टाकणारा प्रकार आहे. त्याच्यामुळे चमत्कार करता येतात, लोक जमा होतात, उदो होतो, वैभव प्राप्त होतं. आणि हे सगळं नाकारून पुढे जाण्यासाठी जे धैर्य लागतं ते म्हणजे धृती. ज्या ज्ञानदेवांच्या विचारांचा आपण धांडोळा घेत आहोत त्यांनीही प्रसंगाच्या अनुरूपतेनुसार रेड्याच्या तोंडून वेद म्हणवणं, भिंत चालवणं यासारखे चमत्कार केले होते. पण ऐहिकीतेपलीकडच्या चिन्मयाची प्राप्ती अगदी लहान वयातच करून घेताना वृद्धिसिद्धीच्या मोहाला त्यांनी केव्हाच ओलांडलं होतं. जे कृष्णमूर्तींच्या आयुष्यामध्ये 1922च्या ऑगस्ट नंतरच्या काही महिन्यात एक विलक्षण वेदनामय आंतरशुद्धीची प्रक्रिया घडली. विलक्षण शारीरिक मानसिक अनुभवातून त्यांना जावं लागलं. काही तज्ज्ञांच्या अभ्यासकांच्या मते योगशास्त्रात वर्णन केलेल्या कुंडलिनी जागृतीसारखी ही प्रक्रिया होती. या प्रक्रियेसंबंधी वर्णनं उपलब्ध आहेत पण त्याचं स्पष्टीकरण नाही. स्वतः कृष्णमूर्तींनीही त्यावर प्रकाश टाकलेला नाही. या विषयावर चर्चा तर राहोच, साधा उल्लेखही त्यांनी आपल्या पुढील आयुष्यात केला नाही. ट्रूथ इज अ पाथलेस लँड असंच ते म्हणत राहिले. त्यासाठी कुठल्याही साधना, तंत्रमंत्र, गुरु, पोथी याची आवश्यकता नाही असं ते ठामपणे प्रतिपादन करत राहिले. त्यांना ज्या वेदनामय प्रक्रियेतून जावं लागलं त्या गोष्टीची आवश्यकता कुठेही सांगितली नाही. 1960 साली विमलाजी ठकार कानाच्या दुखण्याने आजारी होत्या. उपचारासाठी इंग्लंडला जावं लागणार असं ठरत होतं. कृष्णजी म्हणाले, मी प्रयत्न करून पाहू का? माझ्या या हातात व्यथा दूर करायची शक्ती आहे असं माझी आई म्हणत असे. काही दिवसांच्या उपचारानंतर विमलाजींचा कान बरा झाला. कृष्णमूर्तींनी आणखीही काही लोकांना व्याधीमुक्त केलं होतं. पण ह्या गोष्टीचा अवडंबर सोडाच, साधा उल्लेखही त्यांनी कधी केला नाही. आणि समजा या वृद्धिसिद्धी तर सोडाच, पण सर्वसामान्य सुखोपभोगही मिळाले नाही तरी सुद्धा ज्याची बुद्धी स्थिर राहते, जो विचलित होत नाही, तो खरा धैर्यवान, धृतिशील. आपल्या आसपासची काही सामान्य माणसंही कधीतरी विलक्षण धैर्य दाखवून जातात. आमच्या शेजारच्या आजी, नवरा मध्यम वयात गेला, 2 मुली वाढवल्या, लग्न करून दिलं. मोठ्या मुलीच्या संसारात असंख्य अडचणी आल्या, धाकटीला कॅन्सर झाला. तरी आजी म्हणतात, दरवर्षीप्रमाणे पुढच्या वर्षी तुळजापूरला जाईल. आत्तापर्यंत जसं सुखात ठेवलंस तसंच चालू दे यापुढे असं सांगायचंय देवीला. आत्तापर्यंत सुखात ठेवलं, किती विलक्षण धाडस हे. मना श्रेष्ठ धारिष्ठ जीवी धरावे, मना बोलणे नीच शोषित जावे. साधकाला केलेला हा समर्थांचा उपदेश आहे. तू अंतःकरणामध्ये अतिशय श्रेष्ठ धारिष्ठ धारण कर, आणि ते कुठलं तर मना बोलणे नीच शोषित जावे. स्थिरता, सोशिकपणा, अविचल वृत्ती हे भाव धैर्य आणि धारिष्ट्य यांच्यात समाविष्ट होतात. आक्रमण, प्रत्याघात हा शौर्याचा भाव आहे. सोशिकपणा, तितिक्षा, क्षमा हे धैर्याचं कवच आहे. निंदा, तिरस्कार, उपेक्षा यांचा आघात माणसावर होतो. त्याला तोंड देण्यासाठी धारिष्ट्याची, अविचल राहण्याची गरज आहे. हा दुबळेपणा नाही, हे सामर्थ्य आहे. दुसऱ्याची कृती शांतपणे पाहणं आणि त्यावर प्रतिक्रिया व्यक्त न करणं हा एक योग आहे. अशा समर्थ पुरुषाला आपण काही खास सोसत आहोत असं सुद्धा वाटत नाही. तेवी उन्मत्ते जगे जयासी खंती न लगे. या उन्मत्त जगाच्या प्रहारांनी, वर्तनाने ज्याच्या मनाला ओरखडा पडत नाही, जो त्याच्याकडे क्षमाशील वृत्तीने पाहू शकतो, तो खरा योगी, आणि त्याच्याजवळचं धैर्य ते धृती. डॉक्टर ह. ना. फडणीस, नामवंत स्त्रीरोगतज्ञ,
त्यांच्या कौशल्याचा आणि सुंदर शिकवण्याचा अनुभव मी घेतला होता. त्यांच्या आध्यात्मिक जीवनाचा प्रवासही मी पाहिला होता. अंतर्मुखतेतून सुरू झालेला त्यांचा समग्र जीवनाचा शोध विलक्षण होता. त्यांच्या सौहार्दपूर्ण व्यक्तिमत्वामध्ये आत्मीयता, आपुलकी भरलेली होती. ते प्रॅक्टिसमध्ये कार्यरत असताना घडलेल्या एका प्रसंगाची मला आठवण आहे. पूर्वी 3-4 गर्भपात होऊन गेले आहेत अशी पेशंट आत्ताच्या प्रेग्नन्सीमध्ये सरांकडे आली होती. तिला करायचे ते सगळे उपचार सरांनी केले, आपलं शैल्य कौशल्य वापरलं. तरीही यावेळीही त्या पेशंटचा गर्भपात झाला. त्यावेळी त्या पेशंटची आई त्यांना न भूतो न भविष्यती असे अपशब्द बोलली. सुशिक्षित उच्चभ्रू घरातली स्त्री होती ती. कदाचित मुलीच्या आत्यंतिक दुःखाने तिचा तोल ढळला होता. आम्ही ज्युनियर डॉक्टर्स तिला समजावण्यासाठी पुढे सरसावलो. फडणीस सरांनी आम्हाला थांबवलं. शांतपणे तिचा भडीमार त्यांनी ऐकून घेतला, एकही प्रतिक्रिया न देता. कीर्ती श्रीर्वाक्च नारीणाम स्मृतिर्मेधा धृतिक्षमा. 10व्या अध्यायातली स्त्रीवाचक नावं असणारे हे 7 गुण प्रसिद्ध आहेत. 18व्या अध्यायात ज्ञानदेवांनी धृतीचं त्रिगुणात्मक वर्णन केलं आहे. सत्व, रज, तम ह्या गुणांनी ज्यांचे 3 भेद केले नाहीत असं जगात काय आहे, असा प्रश्न विचारून ज्ञानदेवांनी बुद्धीचे 3 प्रकार वर्णन करून सांगितले. आणि शेवटी म्हटलं, आता ययाची बुद्धिवृत्ती निष्टंकिला कर्मजाती खांदू मांडिजे धृती त्रिविध जया. तिये धृतीचेही विभाग तिन्ही यथालिंग सांगिजती चांग अवधान देई. निश्चयात्मका बुद्धी असं म्हटलं जातं. संकल्प विकल्प करतं ते मन आणि निश्चय करते ती बुद्धी. निश्चय करणाऱ्या बुद्धीची वृत्ती ही त्रिविधात्मक आहे. या वृत्तीमधून जो कर्म करण्याचा निश्चय केला जातो ती धृती. ती सुद्धा त्रिविधात्मक सत्व, रज, तमो गुणात्मक आहे. माझ्या बुद्धीनुसार मी निश्चय करणार. केलेला निश्चय पार पाडण्यासाठी जे करावं लागेल ते अवघड असलं, विरोधी वाटणारं असलं तरी ते करणार. स्वधर्म, स्वभाव, गुणविशेष यांना अनुसरून ते कर्म पार पाडण्याचं धैर्य म्हणजे धृती. धृत्या यया धारयते मनःप्राणेंद्रिय क्रिया योगेना अव्यभिचारिण्या धृतिस्सा पार्थ सात्विकी. हे पार्था, ध्यानयोगद्वारा चित्तैकाग्र्य रूप समाधीला न सोडता ज्या धृतीच्या योगाने मनुष्य मन, प्राण आणि इंद्रिय यांचे व्यापार आवरून धरीत असतो ती धृती सात्विक धृती होय. मन, प्राण, इंद्रिय आवरून धरण्याचं धैर्य मोठं खरंच. ज्ञानदेवांनी या सात्विक धृतीचं वर्णन करताना म्हटलं आहे, सात्विक धैर्याचा अंतःकरणात उदय झाला असताना मन, प्राण, इंद्रियादिकांचे व्यापार जागच्या जागी थांबतात. अर्जुना, इंद्रिय आणि विषय यांचा संबंध आपोआप सुटतो. याप्रमाणे सात्विक धैर्यरूप राजा मन, प्राण आणि इंद्रिय यांच्या व्यापाराची भाषा खुंटवतो. मग अशा निर्व्यापार इंद्रियांना जे धैर्य ध्यानाच्या कोठडीत कोंडून टाकतं आणि सार्वभौम परमात्म्याच्या स्वाधीन करीपर्यंत सोडत नाही, अशी जी धृती ती सात्विक धृती. परमात्म्यापर्यंत पोचवणारी धृती सात्विक धृती. मनोव्यापारांच्या पलीकडे काय आहे ते पाहण्याची, अनुभवण्याची आपली तयारी नसते. अज्ञात, असीम, अमर्याद आहे, त्याची भीती वाटते. इंद्रिय गोचर वस्तूंच्या सहाय्याने मन जास्तीत जास्त सुख मिळवण्याचा प्रयत्न करतं. सत्कृत्यांची, सद्वासनांची आस धरून जीवन जगण्याचाही प्रयत्न असतो. पण मनाच्या या सर्व चांगल्या वाईट संकल्प विकल्पांच्या घडामोडींपलीकडे जाऊन अज्ञाताची, असीमाच्या दर्शनाची ओढ लागणं, अशी आस, आर्तता निर्माण होणं हीच सात्विक धृती होय. तेवढ्या आर्ततेनं या सात्विक धैर्याचा अंतःकरणात उदय झाला की इतर गोष्टी आपोआप घडतात. ज्ञानदेवांनी ह्याचं वर्णन फार सुंदर केलं आहे. तरी उदेलिया दिन करू चोरीसी थोके अंधारू का राजाज्ञा अव्यवहारू कुठवी जेवी. नाना पवनाचा साठू वाजी नलिया नीटू आंगेसी बोभाटू सांडिती मेघ. का अगस्तीचे निदर्शने सिंधू घेऊन ठाती मौने चंद्रोदयी कमळवने मिठी देती. हे असो पावो उचलिला मदमुखन ठेविता खाला गरजोनी पुढे झाला सिंहो जरी.
तैसा तो धीरू उठलिया अंतरू मनोदिके व्यापारू सांडिती उभी. संकल्प विकल्पाचे लुगडे सांडू निमन उघडे बुद्धी मागिलीकडे उगीच बैसे. ऐसे धैर्य राजे जेणे मन प्राण करणे स्वचेष्टांची संभाषणे सांडविजती. तेगा धृती येथे सात्विक हे निरुते ऐक अर्जुना ते श्रीकांतू म्हणे. अध्यात्मज्ञानामध्ये घडणाऱ्या गोष्टी वेगळ्याच असतात. अमुक एक गोष्ट करा म्हणजे अमुक होईल असं नसतं. गोष्टी घडतात, त्या त्रिगुणात्मक स्वरूपामध्ये असतात. या विश्वाच्या स्वरूपाचं परमात्म्याचं ध्यान घडलं, त्याची गोडी लागली की काही गोष्टी आपोआप गळून पडतात. इंद्रियजन्य विषयांना थारा राहत नाही. त्या पलीकडे जाऊन परमस्वरूपाचा साक्षात्कार धारण करण्याचं, त्यासाठी आवश्यक असलेलं या सर्व प्रकृतीजन्य पदार्थाचा त्याग करण्याचं धैर्य जे असतं ती सात्विक धृती. यासाठी ज्ञानदेवांनी दिलेली उदाहरणं पहा. सूर्योदय झाल्यानंतर जसा अंधार आणि त्याच्या साह्याने होणाऱ्या चोऱ्या थांबतात किंवा राजाज्ञेने अव्यवहार बंद पडतात. वारा वेगाने वाहू लागला म्हणजे मेघ जसे आपल्या गर्जनेसह नाहीसा होतात. अगस्तीचा उदय झाला म्हणजे समुद्राच्या गर्जना जशा बंद पडतात. चंद्रोदयाबरोबर कमलविकासी कमळे जशी मिटतात हे राहू द्या, सिंह गर्जना करून पुढे येताच वर उचललेलं पाऊल मस्त हत्तीलाही खाली टेकण्याचं सामर्थ्य राहत नाही. तसा ज्या धैर्याचा उदय झाला असता मन प्राण इंद्रियादिकांचे व्यापार जागच्या जागी थांबतात ती सात्विक धृती होय. आता राजस धृती कुठली? यया तु धर्मकामार्थान धृत्या धारयते अर्जुन प्रसंगेन फलाकांक्षी धृतिस्सा पार्थ राजसी. अर्जुना, ज्या धृतीच्या योगाने धर्म अर्थ आणि काम यांचं अवलंबन करून पुरुष प्रसंगी त्याच्या फलाचीही इच्छा करतो ती राजसी धृती होय. भगवंतांनी वर्णन केलेले हे गुण सर्वसामान्य माणसांसाठी नाहीतच की काय असं वाटायला लागतं तोपर्यंत राजस गुणांची वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये येतात. आणि होऊन या शरीरी स्वर्ग संसाराच्या दोन्ही घरी नांदे जो पोटभरी त्रिवर्गोपाये. तो मनोरथाच्या सागरी धर्मार्थ कामांच्या तारुवावरी जेणे धैर्य बळे करी क्रिया वणिज. जे कर्म भांडवला सुये तयाची चौगुणी येती पाहे एवढे सायास साहे जया धृती. तेगा धृती राजस पार्थाये परियेस. शरीरधारी हा जीव धर्म अर्थ काम या तिन्ही उपाये करून स्वर्ग आणि संसार या दोनही ठिकाणी आनंदाने नांदतो. तो मनोरथरूपी समुद्रात धर्म अर्थ आणि कामरूपी जहाजांवर बसून या राजस धृती बळाने कर्माचा व्यापार करतो. त्या व्यापारात जे कर्मरूपी भांडवल घालतो त्याची चौपट होईल असं मानून ज्या धृतीबळाने हे साहस करतो पार्था ती राजस धृती असं जाण. संसार उत्तमरित्या पार पाडणं, नित्य नैमित्तिक कार्य यथासांग विचारपूर्वक जबाबदारीने पार पाडणं, दानधर्म करणं, धर्म अर्थ काम हे मर्यादित अर्थाने का होईना पार पाडणं हे सद्गृहस्थाचं चांगल्या माणसाचं लक्षण आहेच. हे करत असतानाच पारमार्थिक पुण्याचा साठा करून ठेवण्यासाठी तो प्रयत्नशील असतो. संसाराबद्दल आपलेपणा आहे, कर्तव्य मनापासून पार पडत आहे, सामाजिक कार्याची आवड आहे, सात्विक विचारांची गोडी आहे, हे सगळं छानच आहे. पण हे सगळं आपण जे करत आहोत ते जणू भांडवल आहे आणि ह्या कर्मरूपी भांडवलाच्या प्रमाणात तितक्या पटीत ज्ञानदेव चौपट म्हणतात आपल्याला लाभ होणार आहे अशी कुठेतरी मनाची धारणा असते. कुठल्या ना कुठल्या स्वरूपात मनुष्य परतफेडीची अपेक्षा करत असतो. पैशाच्या स्वरूपात, उपकारांच्या स्वरूपात, स्वतःच्या मनाला समाधान वाटण्याच्या स्वरूपात, किंवा या जन्मी हे पुण्यप्रद कार्य करत आहे तर पुढच्या जन्मी मला आध्यात्मिक वरचा वर्ग मिळावा म्हणून तरी. ज्ञानदेव याला राजस धृती म्हणतात. दानधर्म परोपकार करून त्याचा फायदा आपल्याला कितीतरी पटीने होणार असं समजणं म्हणजे मोठ्या धाडसाचंच काम आहे असं ज्ञानदेव म्हणतात. सर्वसामान्यपणे ही राजस बुद्धीच आपल्याला आजूबाजूला पाहायला मिळते. राजस धृती हा बद्ध करणारा गुण आहे. धर्मराजाची आणि भीमाची गोष्ट आपल्या सगळ्यांना माहीत आहेच. दान मागण्यासाठी आलेल्या ब्राह्मणाला धर्मराजाने उद्या ये म्हणून दुसऱ्या दिवशी बोलवलं.
भीमाने मोठ्यांनी नगारा वाजवायला सुरुवात केली. लोक जमा झाले. काय झालं म्हणून विचारायला लागले. भीमाने सांगितलं, अहो केवढा मोठा चमत्कार, धर्मराजाचं केवढं मोठं धाडस आहे. आपण उद्या नक्की जिवंत असणार आणि या ब्राह्मणाला दान करणार ह्याची त्याला एवढी खात्री आहे. हे विलक्षणच नव्हे काय. तर अशी ही राजसधृती. राजसधृतीनंतर येते ती तामसी धृती. यया स्वप्नम भयम शोकम विषादम मदमेवच न विमुंचंती दुर्मेधा धृतीसा पार्थ तामसी. हे पार्था, दुष्टबुद्धीचा मनुष्य ज्या धारणेमुळे निद्रा, भय, चिंता, दुःख आणि उन्मत्तता यांना टाकत नाही, धारण करून राहतो, ती धृती, ती धारणा तामसी आहे. एवं पाचही हे निद्रादिक तामसाच्या ठाई दोख ज्या धृती देख धरिले आहाती. आपल्याला मिळालेलं जीवन निद्रा, भय, शोक, विषाद आणि उन्मत्तता ह्यातच घालवायचं, ह्याला मोठं धाडसच म्हणायचं का. तामसी मनुष्य हे करतो किंवा हे करणाऱ्या माणसाची वृत्ती तामसी असते. स्वतःच्या आयुष्याचा नाश करून घेण्यासाठी लागणारं धैर्य वेगळंच आहे. तामसी धृती ही स्वतःचा नाश करून घेणारी धृती म्हणायची. चोरी करणाऱ्याचं धैर्य, मारणाऱ्याचं धैर्य, आत्महत्या करणाऱ्याचं धैर्य ही तामसी धृती. एवं त्रिविधजे बुद्धी कर्मनिश्चयो आधी तो धृती या सिद्धी नेजो येथ. सूर्ये मार्गू गोचरू होये आणि तो चालती कीर पाये परी चालणे ते आहे धैर्ये जेवी. तैसी बुद्धी कर्माते दावी ते कर्ण सामग्री निफजवी परी निफजावया होवावी धीरताजे. याप्रमाणे 3 प्रकारच्या बुद्धींनी जो कर्मनिश्चय केला जातो तो या लोकात 3 प्रकारच्या धृतींनी तडीस नेला जातो. सूर्यप्रकाशामुळे दिसणाऱ्या मार्गाने पाय चालतात हे खरं, पण तो चालून जावा हा निश्चय हे धृतीचं काम आहे. त्याप्रमाणे बुद्धीला कर्म दिसतं आणि कर्ण सामग्रीने ते घडतंही, पण ह्या घटनेला जे धैर्य लागतं ती 3 प्रकारची धृती, आणि या धैर्याने 3 प्रकारचं कर्म उत्पन्न होतं, सात्विक, राजस आणि तामस. त्या कर्मापासून त्या त्या प्रकारचं सुख मिळतं. अशी ही त्रिगुणात्मक व्यवस्था आहे. यापैकी रजोगुण आणि तमोगुण यांनी मनुष्य बद्ध होतो. सत्वगुण हा एकच गुण सोडवण्यास, मुक्त करण्यास समर्थ आहे. या सात्विक धृतीचं वर्णन करताना ज्ञानदेव म्हणतात, हे असो पावो उचलिला मदमुख न ठेविती खाला गरजोनी पुढे जाला सिंहू जरी. तैसा जो धीरू उठलिया अंतरू मनादिके व्यापारू सांडती उभी. मन, प्राण, इंद्रियांचे व्यापार जागच्या जागी थांबवण्याचं सामर्थ्य ज्याच्या ठिकाणी आहे ते धैर्य म्हणजे सात्विक धृती. मदोन्मत्त हत्तीही जागच्या जागी थांबतो ते सिंहाचं सामर्थ्य समोर उभं ठाकल्यावरच. सुरुवातीला लिहिलेल्या बिरबलाच्या गोष्टीतली धृती अशीच आहे. कथा असं सांगते की बिरबलाने धृती असं उत्तर दिल्यानंतर बादशहाने त्याची परीक्षा घेतली. बिरबल नदीवरून स्नान परत करून येत असताना एका अरुंद जागी त्याच्या अंगावर एक माजलेला हत्ती चालून आला, म्हणजे बादशहाच्या आज्ञेने सोडण्यात आला. त्यावेळी मनाचं स्थैर्य न गमावता प्रसंगावधान राखून ज्या धैर्याने बिरबलाने त्या प्रसंगाला तोंड दिलं ते धैर्य म्हणजे धृती. म्हणून ऐसे चित्तक्षोभाच्या अवसरी उचलून धैर्याचे सांगावे करी धृती म्हणिपे अवधारी तिये ते गा.